नमस्कार. कालनिर्णय लाईव्ह मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही दरवेळेला तुम्हाला ज्या विषयांबद्दल कुतूहल असतं किंवा एक आस्था असते ते प्रश्न आणि ते विषय तुमच्यासाठी आणत असतो. आणि याच्यात आमच्या लक्षात आलं की काही जुन्या वर्षाच्या कालनिर्णयाच्या ज्या आवृत्त्या आहेत त्यातले जे लेख आहेत त्याबद्दल प्रचंड प्रश्न आले आणि त्या लेखकांनीही आम्हाला असं सांगितलं. त्यापैकी एक असा लेख होता कौटुंबिक कलह टाळण्यासाठी, जो ऍडव्होकेट बीना पै यांनी 2020च्या कालनिर्णयासाठी लिहिला होता. आज ऍडव्होकेट बीना पै आपल्यासाठी वेळ काढून इथे आलेल्या आहेत. नमस्कार. नमस्कार. बीना पै या गेली कित्येक वर्ष कौटुंबिक न्यायालयात कार्यरत आहेत. अनेक लग्न वाचवण्यात सुद्धा त्यांचा सहभाग असतो, कारण आपल्याला वकील म्हटलं की लग्न मोडणं याबद्दल आपण विचार करतो, पण अनेक वेळा आपण काउन्सिलिंग सुद्धा वकिलाकडनं मिळू शकतं. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी हा लेख लिहिला होता की कौटुंबिक कलह टाळण्यासाठी, म्हणजे ठिणगी तिथवर जाऊ नये म्हणून आधीच ते कशी शांत करावी याबद्दल त्यांनी त्यात लिहिलं होतं. पण 2020 पासून 2024 पर्यंतही काळ बदललेला आहे आणि लग्न हे जितकं करावंसं वाटत असतं तितकं करायला आजकालच्या पिढीला भीतीही वाटत असते. त्यामुळे लग्न कायदा आणि लग्न करताना आपल्याकडे जे शुभमंगल सावधान म्हणतात त्यातलं सावधान नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण बीनाजींशी गप्पा मारणार आहोत. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार आमच्यासाठी आज वेळ काढल्याबद्दल. मी आभारी आहे, तुम्ही मला या मंचावर बोलवलं आणि माझे विचार तुम्ही मला तू म्हणू शकता. तुम्ही मला तू म्हणू शकते. तर बीनाजी, मी पहिला प्रश्न असा विचारेन की लग्न हा प्रेमाचा सगळा कारभार असतो. म्हणजे ते अरेंज असो, लव्ह असो, ते शेवटी एक आकर्षण असतं आणि प्रेम असतं. मग यात कायद्याची जी बाजू आहे ती महत्वाची काय? कायद्याची बाजू महत्वाची आहे, कारण आपले जे समजा हिंदू मॅरेज ऍक्ट म्हणा किंवा मुस्लिम मॅरेज ऍक्ट आहे, ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट आहे, त्या कायद्यानुसार आपल्या पर्सनल लॉ अनुसार आपण आपलं लग्न हे मान्य करतो. पर्सनल लॉ म्हणजे आपला जो व्यक्तिगत धर्म आहे त्याप्रमाणे. आणखीन एकदा लग्न झालं की त्यामध्ये खूप स्त्रीमध्ये बदल होतात. पुरुषाची जबाबदारी वाढते. पुरुष हा म्हणजे पारंपरिकरित्या म्हटलं तर ही वॉज द ब्रेड विनर. बरोबर. आणि ही द वुमन वॉज ऑलवेज द केअरटेकर ऑफ द हाऊस. करेक्ट. आणि त्यामुळे आपले कायदेही त्यावेळेला असे होते की स्त्रीला जे हक्क देण्यात आले होते ते म्हणजे मेंटेनन्सचा, शेल्टरचा, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्याची जी सगळी सोय आहे ती पुरुषांनी करावी. बरोबर. हे जेंडर रोल्स डिफाईन्ड होते. पण ते आता काळानुसार ते बदलत चाललेले आहेत. मुलीही आता फायनान्शियली इंडिपेंडंट होत चाललेल्या आहेत. आणखी लग्न एकदा रितसर लागलं कोणत्याही कायद्याप्रमाणे असो तर ते जर समजा आता हे आपल्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे की लग्न मोडूही शकतं. बरोबर. तर त्यामुळे ते मोडताना काही ते कायद्यानुसारच मोडलं गेलं पाहिजे. विदाउट अ डिग्री ऑफ डिवोर्स नोबडी कॅन जस्ट सेपरेट अँड से वी आर नो लॉंगर मॅरिड. करेक्ट. One fine day nobody can get up and say, oh, I don't like his face, I just don't want to be his wife. Correct. Or vice versa. Right. Therefore कायदा महत्वाचा आहे. त्यामध्ये मुलं असतात, मुलांची कस्टडी बद्दल प्रश्न असतात, प्रॉपर्टी बद्दल, हे वेगवेगळे, हे सगळं आपण एक्सप्लोर करूच. आणि आपले जे इथे आज आपल्याला जॉईन झालेले सगळे वाचक आहेत त्यांचेही प्रश्न येतील, ते मी इथे माझ्या फोनवर वाचून तुम्हाला त्यांच्या वतीने विचारणार आहे. पण त्याआधी माझे प्रश्न विचारून घेते. हे सगळं म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात. तर लग्न करताना आपण काय काळजी घ्यावी की आपलं जे लग्न आहे ते सक्सेसफुल होणार आहे? सर्वात प्रथम आपण लग्न का करतोय हे माणसाला, म्हणजे स्त्रीला पुरुषाला कळलं पाहिजे. लग्नाचा सर्वात मोठा फाउंडेशन जे असतं म्हणजे ते म्हणजे लव्ह. विदाउट लव्ह, प्रेम असल्याशिवाय लग्न करू नये, ही माझी म्हणजे पर्सनल माझा हा. सिरियल मध्ये ठीक आहे. शादी के बाद प्यार कभी तो होगा, सिरियल मध्ये ठीक. बरोबर.
त्यामुळे बेसिकली आपल्याला जो स्त्री किंवा पुरुष आपली आवडीचा पाहिजे. हो. त्याच्याबद्दल एक साधारण रिस्पेक्ट आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. राईट. आणि तो रिस्पेक्ट कायम ठेवायचा हे आपण जोपासलं पाहिजे बरोबर. प्रत्येकाने. तरच लग्नाच्या मध्ये म्हणताना उडी घ्यावी माणसाने. नाहीतर लड्डू खाय तो पछताए नाही तो पछताए. पण एक काउन्सिलिंग म्हणजे कपल्स काउन्सिलिंग बद्दल आपण ऐकतो आणि अनेक वेळा जी जोडपी भांडतायत ती तिथे जातात. पण मला असं विचारावंसं वाटतंय की जर लग्न व्हायच्या आधी तुम्ही काही सेशन्स गेलात तर ते फायदेशीर असू आता शकतात. म्हणजे आपल्याकडेही ते येते आहे, पण पाश्चात्य संस्कृतीमध्ये ते ऑलरेडी आहे. इनफॅक्ट ख्रिश्चन मॅरेजेस मध्ये प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे चर्च थ्रूच होत असतं. अच्छा. त्यांचे जे पादरी किंवा जे फादर्स असतात तर ते त्यांना प्री मॅरेज काउन्सिलिंगचे सेशन्स असतात. म्हणजे अनेक असे कपल्स ज्यांची लग्न होणार असतात चर्चमध्ये, त्यांना एकत्रित बोलावतात, त्यांचे प्रश्न उत्तर असतात, त्यांनी काय कसं हँडल करावं, वेट, प्रेशर, स्ट्रेस, एव्हरीथिंग. इंटरेस्टिंग. मला असं विचारायचंय की आपल्याकडे जनरली काउन्सिलर कडे जाणं वगैरे ह्याला दडपण येतं. ते बदलतंय आणि ते खूप वेलकम आहे की ते बदलावं तो सिनारिओ. पण तुम्ही एक वकील म्हणून तुमच्याकडे काही येतात का काउन्सिलिंगसाठी की लग्नाच्या आधी आम्ही कसं करावं? हो, येतात काउन्सिलिंगसाठी. प्री मॅरिटल सुद्धा येतात काउन्सिलिंगसाठी. किंवा इवन पोस्ट मॅरेज जर समजा काही प्री लिटिगेशन जे आम्ही म्हणतो, म्हणजे बिफोर एनीबडी एंटर्स इनटू अ कोर्ट, तर माणसं म्हणतात बाबा माझं नवऱ्याशी पटत नाही. मग मी विचारते का त्यांना तुमचा काय प्रश्न आहे? इज इट म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न आहे, की इतर एक्सटर्नल म्हणजे सासू सासऱ्यांकडून काही त्रास आहे? मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना काउन्सिलिंग करत असतो. की समजा फायनान्शियल असेल तर बाबा तुम्ही एकच माणूस तुम्ही हँडल करा तुमचा फायनान्स. जर का तुमची जी तरतूद असेल, इन्व्हेस्टमेंट असतील, फ्युचरसाठी असेल, रिटायरमेंटसाठी असेल, किंवा रोजचा घरेलू जो खर्च असतो आपला तो, तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवा. बरोबर. काही दुसऱ्याच्या पाठी कम्युनिकेशन ओपन पाहिजे. हे कम्युनिकेशन ट्रिगर करायला काउन्सिलिंगचा खूप चांगला फायदा होतो, उपयोग होतो. येस, थँक्यू. आता आपण येऊया थोड्याशा कायदेशीर बाबीकडे. ते म्हणजे एका भारतीय स्त्रीचा लग्नानंतर तिला काय अधिकार असतात किंवा तिचे काय हक्क असतात? भारतीय स्त्रीचा लग्नानंतर अधिकार म्हणजे नवऱ्याकडून अन्न वस्त्र निवारा जे मी म्हटलं ते एक असतं. त्याच्यानंतर राईट ऑफ कोहॅबिटेशन, दॅट नवरा आणि बायको हे एकत्रित एका छताखाली राहावे, हा एक दुसरा एक हक्क असतो. तो दोघांचाही असतो, नवऱ्याचा आणि बायकोचा. दोन्ही नंतर तिला इतर जे हक्क असतात हे समजा त्यांच्यामध्ये कलह झाला तर मग त्याच्यामध्ये मग कायद्याचे अनेक बाबी आहेत त्याच्यामध्ये. जर तिला सर्वात पहिला जो कायदा आला तो सेक्शन CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड खाली 125 हा सेक्शन जो आहे, जो अगदी फेमस, तुला माहित नसेल कारण तू खूप लहान होतीस, पण 1983 का काय 86 का इयर शहाबानू केस झाली, तर सर्वांना तो समान कायदा आहे. तो कायदा एक शहाबानू केस म्हणजे आता बरीच चर्चा. तर त्याच्यामध्ये तो पूर्वी इट वॉज नॉट अलाउड अंडर द शरियत ऍक्ट फॉर अ वुमन टू गो अँड redress her rights under 125 CRPC. But now that is redress her rights म्हणजे मला हक्क मिळत नाहीये. हा, आता ती कोर्टाकडे जाऊ शकत नव्हती. तर त्यामुळे तो 125 आला. त्यानंतर एम्पॉवरमेंट ऑफ विमेन आपण आता जे म्हणतो, तर हे कायदे तर अनेक वर्षांपासून आलेले आहेत. आपल्याकडे ट्रिपल तलाक सुद्धा रद्द झाला ते आता 2019 साली झाला. त्यामुळे या कायद्यात बदल होत असतात. आणखीन एक फार महत्वाची बाब म्हणजे 2005 साली हिंदू सक्सेशन ऍक्टला पण एक हे झालं का मुलींना समसमान हक्क मुलांबरोबर आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्क मिळाला. आपल्याला 2005 मध्ये हा मिळाला. हा, त्याआधी इट वॉज लिमिटेड टू मेंटेनन्स
अंडर डिफरंट हेड्स. आणखीन एक कायदा आहे तो म्हणजे सेक्शन 18 च्या खाली जर एखादी स्त्री एखाद्या नवऱ्यासोबत राहू शकत नसेल कारण तिला स्वतःच्या शी फिअर्स फॉर अ लाईफ अँड लिव्ह, दोज आर द वर्ड्स, लाईफ अँड लिव्ह. हा, तर ती शी कॅन आस्क फॉर अ सेपरेट शेल्टर अँड मेंटेनन्स फॉर हरसेल्फ म्हणजे जर तिला जीवाला धोका असेल नवऱ्याकडून आणि ती त्यामुळे ती वेगळी राहते. कारण जसं मी आधी म्हटलं का एकमेकांची संगत ही एक मूलभूत हक्क आहे लग्नामधला, तर तो कोहॅबिटेशन राईट, त्याला जर उल्लंघून एखादी स्त्री वेगळी राहते कारण तिला स्वतःच्या जीवाला धोका आहे. म्हणजे तिला बेसिकली तिचं आयुष्य नीट चालत राहावं या परीने ज्या गोष्टी. अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट खाली. त्यानंतर आता डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आलेला आहे 2005 साली. तो कायदा त्यावेळेला सोनिया गांधीजी आणि रेणुकाराय चौधरी म्हणजे पार्लमेंटमध्ये खूप मोठे डिबेट्स झाले आणि तो ऍक्सेप्ट केला गेला कारण there was no civil remedy to violence as such. So civil remedy was given to the women. Yes. And although the procedure is under the criminal courts, but the remedy is civil because it is a protection of women against domestic violence. Correct. So therefore, a protection officer is involved. Yeah, is assigned and मला ऍक्च्युली याच्यात एक आत्ताच प्रश्न सुचला की अनेक वेळेला आपण ऐकतो की आता रिसेंटली एका कोर्टाने असं दिलं की आजे सासू आणि सासूची सेवा करणं हे नॅचरल आहे, त्यामुळे एखाद्या मुलीने वेगळं राहू नये वगैरे. हे जे येतात ते फॅमिली कोर्टच्या खालीच येतात निर्णय. हे जे जनरली काय असतं की आपल्याकडे नो फॉल्ट डिवोर्स हा मान्य केलेला नाहीये. जसं वेस्ट मध्ये काहीतरी देर हॅज टू बी अ मॅट्रिमोनियल रॉंग committed by the respondent spouse against the petitioner. म्हणजे पटत नाही तर का पटत नाही हे कारण काय नुसतं तुम्ही कोर्टात जाऊन मला डिवोर्स हवाय असं नाही करू शकत. त्याला तुम्ही कायद्याने तो प्रूव्ह केला पाहिजे. प्रूव्ह म्हणजे त्याचे साक्ष देऊन आणि त्याचे पुरावे देऊन तो प्रूव्ह केला पाहिजे की तुम्हाला खरंच टॉर्चर झालेला आहे, खरंच क्रुएल्टी आहे. तर क्रुएल्टी हे काय इट्स व्हेरी रिलेटिव्ह. What may be cruelty to me may not be cruelty to somebody else, right? It all depends on the strata of life you come from. आणि तुमची सहनशीलता सगळंच ते. सो हे प्रत्येक केसच्या ऍक्च्युअल फॅक्ट्सवर बेस्ड असतात कारण त्याच्यावरनं जो आवाज होतो आणि आजकाल सोशल मीडियावरती ते इतकं बोंब होते त्याबद्दल, तर हे जाणून घ्यायची मला इच्छा होती. मला एक असं विचारायचं की अनेक वेळा स्त्रियांच्या हक्कांबद्दल आपण बोलतो आणि आजकाल बरेच पुरुष म्हणजे आता तर एक इंटरनॅशनल डे ऑफ मेन सुद्धा आलेला आहे, तर पुरुषांचे हक्क कायद्याने काय? पुरुषांचे हक्क कायद्याने असे आता काय झालेलं आहे की अनेक पिढ्याने सेंचुरीज म्हणजे शतकांपासून स्त्रीला खूप हे केले गेले आहे, तिला अनेक वेळा त्याचं दाबलं गेलेलं आहे, तिला काही हक्क नव्हते आणि त्यामुळे ह्या 20th सेंचुरीमध्ये म्हणजे 20व्या शतकामध्ये असे कायदे आले की बायकांना जास्ती हक्क देण्यात आले. कारण पुरुषांचे हक्क होते ते होतेच, ते तर आहेतच, काय होते, पण स्पेशल काय म्हणतात एनॅक्टमेंट ऑफ लेजिस्लेशन जे झालेले आहेत विमेनना, कारण लॉ इज युनिव्हर्सल आणि इट इज युनिफॉर्म अंडर आवर संविधान जे आहे सगळ्यांना सरसकट लागू पडतो. तर जे हे तरतूद आहे कायद्यामध्ये ज्या मॅट्रिमोनियल रॉंगशी, दॅट इज अवेलेबल टू बोथ हजबंड अँड वाईफ. ओके, म्हणजे पुरुषाला सुद्धा तेच अधिकार आहे बायकोनी बरोबर राहावं. एक्झॅक्टली. टॉर्चर केलं नाही पाहिजे. नंतर जे काय नॉर्मल जे ऍप्लिकेबल आहे. आणि आता तर आपण फ्रॉडनी लग्न केलं कोणी, ते फसवणूक केली, ते हक्क पुरुषांनाही आहे. ओके. आपल्याकडे विविध प्रकारचे विवाह कायदे आहेत आता तुम्ही म्हणालात तसं, पण हा जो स्पेशल मॅरेजेस ऍक्ट आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट,
याबद्दल गेल्या काही वर्षात खूप चर्चा सुद्धा झाली, तर याबद्दल थोडंसं सांगा की हे सगळे कायदे असताना हा कायदा का आला? हा कायदा ब्रिटिशकालीन आहे ऍक्च्युअली ओरिजिनली. स्पेशल मॅरेज ऍक्ट हा पूर्वी ब्रिटिशकालीनही होता, पण हा जो आत्ताचा जो कायदा आहे तो 1956चा जो आहे 54चा, तर तो कायदा त्याच्याखाली कुठल्याही आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करू शकता आणि ते रेजिस्टर्ड मॅरेज आपण जनरली आपण ओळखलं जातं, रेजिस्टर्ड मॅरेज करतो, तर त्याच्यासाठी कोर्ट मॅरेज एक्झॅक्टली कोर्टाच्या समोर मॅरेज एक रजिस्टर ऑफ मॅरेजेस असतात, तर त्यांच्यासमोर तुम्हाला एक 31 दिवसाची 30 दिवसाची नोटीस द्यावी लागते आणि तिकडे जाऊन तुमचं लग्न ते रजिस्टर होतं आणि त्याच्यामध्ये इट इज त्याच्या बाकीच्या तरतुदी आहेत त्या ऑलमोस्ट हिंदू मॅरेज ऍक्टच्या समसमान, इव्हन ख्रिश्चन इंडियन डिवोर्स ऍक्ट त्या समसमानच आहे. बरोबर. कारण मूलभूत जे हक्क जे माणसाला आहे स्त्री आणि पुरुषांना ते काही बदलत नसतात, तुमचा धर्म जरी वेगळा असला. पण यामध्ये बेसिकली या कायद्याच्या येण्याच्या आधी एखाद्या दोन वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांमधील एकाला आपला धर्म टाकून दुसरा धर्म, त्याच्याशिवाय तुम्ही हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये सुद्धा इट इज अ मॅरेज बिटवीन टू हिंदूज, दॅट इज द म्हणजे धर्मांतर हे आपल्या पर्सनल कायद्याप्रमाणे आपल्या वैयक्तिक कायद्याप्रमाणे ते नाही अवेलेबल. ख्रिश्चन मॅरेज इज अ मॅरेज बिटवीन टू ख्रिश्चन्स, करेक्ट. मुस्लिम मॅरेज इज अ मॅरेज बिटवीन टू मुस्लिम्स, तसंच आहे. पण हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे विच इज अप्लिकेबल टू बुद्धिस्ट, टू जैन्स, सिख्स, although they are a little bit of a different religion, but they are all Hindu marriage act applies to them also. पण बेसिकली दोन वेगवेगळ्या धर्माचे किंवा काही लोकांना धार्मिक विधी न करता लग्न करायचं असेल त्यांच्यासाठी हा स्पेशल मॅरेजेस आहे. पण ह्याच्यात घटस्फोटाच्या कायदेशीर बाबी वेगळ्या आहेत की त्या पण इंडियन डिवोर्स इंडियन डिवोर्स ऍक्ट आणि हिंदू मॅरेज ऍक्ट. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, जशी 1976 मध्ये पहिल्यांदा अमेंडमेंट आली, त्याला आपण हल्ली म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स जे म्हणतो, 13B हा सेक्शन, हा एक ऍडिशनल सेक्शन कायद्याने तो हे केला, पास केला पार्लमेंटनी, आणि त्याखाली आपण यू कॅन ब्रेक युअर मॅरेज बाय कन्सेंट. म्युच्युअल कन्सेंट म्हणजे काय, संमतीने, लाईक अ कॉन्ट्रॅक्ट, लाईक यु नो, की नाही पटत आहे आमचं. पण त्याच्यामध्ये कोणाचा त्याच्यात ब्लेम आहे, कोणाला त्याच्यामध्ये म्हणजे चूक आहे, हे आपण एकमेकांवर काही चिखलफेक किंवा आरोप न करता एकत्र जाऊन दोघंही पिटिशनर असतात आणि कायद्याप्रमाणे तुम्ही तुमच्या 6 महिन्याची त्याच्यामध्ये कायद्यानेही ती एक हे केलेली आहे, स्टॅट्युटरी पिरियड ऑफ वेटिंग असतं त्याच्यामध्ये 6 महिन्याचं. नो डिग्री कॅन बी पास प्रायर टू 6 months अँड लेटर दॅन 18 months. जास्तीत जास्त 18 महिने तुम्ही ते ठेवू शकता. आणि त्याच्या आधी काउन्सिलिंग होतं. तर कुटुंब न्यायालयामध्ये आता प्रत्येक न्यायालयामध्ये 2-2 काउन्सिलर असतात. तर तुमची पहिल्यांदा केस काउन्सिलर ऐकतो आणि मग ते रिपोर्ट देतात की ह्याच्यामध्ये हा दिवस व्हायच्यासारखा आहे की नाही, किंवा घटस्फोट घ्यायच्या आधी तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या डिसिजन बद्दल विचार करायचा कायद्यानेच तरतूद केली. कारण म्हणजे सोशली तुम्ही जर बघाल तर मॅरेज इज नॉट सपोज टू बी ब्रोकन, मॅरेज इज सपोज टू बी प्रिझर्व्ड. येस. सो देअरफॉर इव्हन कायद्यामध्ये ती तरतूद आहे की तुम्ही काय लग्न मोडायच्या आधी तुम्ही 10 वेळा विचार करून मोडा. बरोबर. कारण त्याच्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. घराचा प्रश्न असतो, नंतर मुलांचा प्रश्न असतो, पोटगीचा प्रश्न असतो, वारसा हक्काचा प्रश्न असतो, अनेक प्रश्न असतात. हो. आणि शेवटी त्या लग्न आपल्याकडे भारतात लग्न फक्त 2 लोकांमध्ये नाही, 2 परिवारांमध्ये. लाईक we were often taught in this law school that Hindu marriage is a sacrament, unlike because देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपण लग्न करत असतो. हिंदी सिनेमात म्हणतात धरमपत्नी तसं. आणि whereas other marriages like a Christian marriage also, it's a holy union. If I'm not mistaken, Christian marriage act खाली डिवोर्स सुद्धा
म्हणजे ट्रेडिशनली ख्रिश्चन्स डोंट रेकग्नाइज. No, so therefore there was what is called as annulment. Annulment. Earlier there was no unless there was a fault of the other party, and that too a grave fault like adultery. That was the only sort of reason available to a आणि ते Christian. त्याच्याकडे पाप पाप म्हटले म्हटलं गेलेलं. जातं. तर त्याच कायद्यानुसार तुम्ही डिवोर्स मागू शकत होते. नंतर मग इट हॅज बीन ब्रॉट ऑन पार विथ अदर लॉज ऑफ द कंट्री विच आर लाईक हिंदू मॅरेज ऍक्ट, स्पेशल मॅरेज ऍक्ट. कारण काळ बदलतो तसे हे या कायद्याच्या तरतुदी आता इंडियन डिवोर्स ऍक्ट खाली सुद्धा तुम्ही म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स टू ख्रिश्चन्स कॅन ऑब्टेन. ओके. तर हे डिवोर्स बद्दल आपण बोललो, पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं असतं. त्यामुळे तुमच्याकडे एखादं आपल्याला वकिलाची गरज आहे हे कधी कळावं कोणाला तरी? वकिलाची गरज कारण नाही. खूप काय काय छोट्याशा भांडणासाठी वकिलाकडे जाण्यात काही अर्थ नाही, नसतो. नाही. तसंच काही ठिकाणी एक कोणती तरी पार्टी वर अन्याय होत असतो किंवा बरोबर. त्यांना वाटत असतं, सो आपल्याला वकिलाकडे जाणं गरजेचं आहे. हे कसं ओळखावं? म्हणजे आता एखाद्या मॅरेज मध्ये खूप जास्त समजा व्हायलन्स होत असेल, व्हायलन्स कॅन बी ऑफ डिफरंट वेगवेगळं. देर कॅन बी अब्यूज, नुसतं शिवीगाळ करणं, टॉन्ट देणं, म्हणजे टोमणे मारणं किंवा नेम कॉलिंग, किंवा एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल तर तिला बॅरन वान्स म्हणून बोलणं, हो. हे होत असतं. म्हणजे शाब्दिक शाब्दिक छळ जो म्हणतो आपण तो असू शकतो. इकॉनॉमिक असू शकतो की तुम्ही बायकोला खर्चासाठी पैसेच नाही दिले, तिला बाहेर जाऊन तुम्ही काम करायलाही देत नाही, तुम्ही तिला नीट धड पैसेही देत नाही, किंवा तिची प्रॉपर्टी तुम्ही हडप केली, तर इकॉनॉमिक व्हायलन्स असतं. किंवा नंतर टॉन्ट्स आहेत. फिजिकल व्हायलन्स इज द वर्स्ट. फिजिकल व्हायलन्स साठी तुम्हाला इंडियन पिनल कोड खाली तुम्हाला हे आहे, प्रोव्हिजन आहे. पण त्यामुळे हे सगळं सर्व असतं. आणि सॉरी, तुझा प्रश्न काय होता? तर तुम्हाला वकिलाची गरज कधी तर वकिलाची गरज तुम्हाला समजा हे सर्व होत असेल आणि एका पॉइंटला तुम्हाला लक्षात आलं की बाबा नाही हे मला सहन होत आहे, तर तुम्ही वकिलाचा सल्ला घ्या. वकिलाचा सल्ला अनेक वेळा तुम्हाला तो फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे वकिलाकडे गेला म्हणजे अगदी डिवोर्सच घेतला पाहिजे असं नाही. एखादा वकील किंवा तुम्ही काउन्सिलरकडे जा आधी. एक सायकोलॉजिस्ट काउन्सिलर्स असतात. मग समजा ते लोक नंतर आम्हाला रिफर करतात की बाबा नाही यांचं लग्न टिकण्यासारखं नाही आहे. किंवा एखादी बाई निघून गेली घरातून आणि अनेक दिवस ती आलीच नाही समजा, आणि तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही स्वतः गेला, तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवलं, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पाठवलं, तरी ती येत नाहीये, तर तुम्हाला वकिलाची गरज लागणार. बरोबर. सो बेसिकली तुम्ही कोणतरी त्रयस्थाच्या इन्व्हॉल्वमेंटनी समजून घ्यायचा प्रयत्न आधी करा. कारण तुमच्या लेखात हे तुम्ही म्हटलं की कलह टाळण्यासाठी. तर मला असं विचारायचं होतं की कलह बऱ्याच वेळा तुम्ही म्हणाला तसा पोटगीचा प्रश्न असतो. आता आपण अनेक हॉलिवूडचे डिव्होर्सेस बघतो किंवा अनेक टीव्ही शो आणि सिनेमात बघतो की प्री नप्चल अग्रीमेंट असते की लग्न करतानाच आपलं लग्न जर अयशस्वी ठरलं तर कोणाला काय मिळणार ही तर आधीच हा करार करून ठेवायचा. हे भारतात होऊ शकतं का? नाही, हे भारतात होऊ शकतं, करायला काही हरकत नाही, पण इट इज नॉट अन एन्फोर्सेबल अग्रीमेंट. म्हणजे कुठलाही कोर्ट म्हणणार नाही की हे हा करार आहे आणि ह्याला मान्यता द्यावी आणि ह्यानुसार तुम्ही वागावं, असं कुठल्याही कोर्टाकडे तुम्ही जाऊन हा तुम्ही एन्फोर्स करू शकत नाही. त्यामुळे हिंदू धर्माखाली म्हणा किंवा इतर कुठल्याही धर्माखाली हे नाहीये. पण मुस्लिम धर्मात आपण जे मेहेर ऐकतो आपण टीव्ही सिरियल मध्ये, सानिया मिर्झाच्या लग्नाच्या वेळीच ते ठरवलं जातं की समजा डिवोर्स झाला किंवा ती नवरा गेला किंवा काय जे असेल तर त्यावेळेला त्या स्त्रीला एक जे प्रॉपर्टी किंवा तिला जे एक खर्चासाठी पैसे द्यावे, तर ते पैसे ते त्याच वेळेला मुकरर करतात. म्हणजे ते हक्क मेहेर म्हणतात ते. चर्चा फार महत्वाची गोष्ट म्हणजे गोवा जे राज्य आहे त्याच्यामध्ये पोर्तुगीज लॉ आहे. पर्सनल लॉ हा पोर्तुगीज लॉ आहे. त्याच्यामध्ये ख्रिश्चन लोकांना प्री नप्चल अग्रीमेंट इज परमिटेड.
म्हणजे गोव्याला जाऊन लग्न करायला काहीच हरकत नाही. हरकत नाही, पण तुम्ही ख्रिश्चन असायला हवाय आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमचं मिनिमम 6 महिन्यात तुम्ही तिकडे वास्तव्य लागतं. हे खर्चिक काम आहे. तिथे आधी प्रॉपर्टी घ्यावी लागेल, आधी घर घ्यावं लागेल, मग जाऊ. येस येस सॉरी. पण एकंदरीत आपल्याला बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये म्हणा किंवा कुठेही वाचायला मिळतं की डिव्होर्सेसचं प्रमाण वाढलंय आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणतात की स्त्रियांना आजकाल हक्क हवे आहेत किंवा काही म्हणतात की पुरुष समजून घेत नाहीत. मला ह्याच्यात असं वाटतं की आपल्या आज्या पणज्या यांनी लग्न पटवून म्हणजे जमवून नेली कारण त्यांच्याकडे काय ऑप्शन नव्हता. तर हा जो काळ बदललाय, तुम्ही म्हणालात मगाशी तसं जेंडर रोल सुद्धा आता बदललेले. तर या अशा परिस्थितीमध्ये हे घटस्फोट न होण्यासाठी काय प्रिकॉशन घेता येईल? म्हणजे तुम्ही लग्न करताना प्रेम हवं ही एक बाब झाली, पण समजा काही कलह झाले तर ते कसे हँडल करावे? बेसिकली तुमच्यामध्ये जर का भांडणं होत असतील तर ते पूर्वी एक वाक्य असायचं का, नेव्हर टेक युअर फाईट्स टू द बेड. ज्या दिवशीची भांडणं त्याच दिवशी मिटवावी. बरोबर. फार अबोला धरणं, स्वतःचा इगो जास्त हे करणं. त्याचा दुसरी नाण्याची बाजू अशी आहे की स्त्री पुरुषांनी एकमेकांना रिस्पेक्ट देणं हे फार महत्वाचं आहे. हो. की त्यांच्या काही अपेक्षा असतील त्यांना जोपासलं पाहिजे, त्यांना त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर इतर एक्सटर्नल जे फोर्सेस असतात म्हणजे काय की सासू सासरे ह्यांचं जे इंटरफिअरन्स असतं तेही कमी झालं पाहिजे. आणि ते जरी होत असलं तरी त्यांचं स्त्री पुरुषाचा नवरा बायकोचं बॉन्डिंग एकमेकांना, ह्या बॉन्डिंग मध्ये अनेक पैलू असतात. सर्वात महत्वाचा पैलू म्हणजे फिजिकल बॉन्डिंग आणि त्याच्यानंतर फिजिकल अफेक्शन इंटिमसी should be there. So otherwise a marriage between two persons becomes a sort of what we call as a dead wood. There is no nothing can go ahead with. एक दुसरा भाग तुम्ही म्हणताय त्याच्यानं माझ्या लक्षात येतं की एकमेकांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे माझी आई सर्वस्व आहे, तू सेकंड येतेस हे, किंवा मुलीने असं म्हणणं की माझं काम सर्वस्व आहे, तू सेकंडरी आहेस, असं होत नाही. त्यामुळे सामंजस्याने ते घेतलं पाहिजे. पण दुसरा एक भाग याचा मला तुम्हाला असा विचारावासा वाटतो की अनेक वेळेला आपल्याकडे लग्न करताना अगं कर तू लग्न, लग्नानंतर तो सुधरेल किंवा ती सुधरेल, आणि याहून पुढे जाऊन दोघांच्या लग्नात काही कलह असतील तर म्हणतात मूल होऊन जाऊ दे, सगळं ठीक होईल. या गोष्टी ज्या आहेत त्या मला प्रॉब्लेमॅटिक वाटतात माझ्या लिमिटेड एक्सपिरियन्समध्ये. पण तुम्ही अर्थात अनेक कपल्स पाहता तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तर याबद्दल थोडंसं सांगा की हे चुकीचं आहे की बरोबर? नाही, एकदा लग्नामध्ये काही प्रॉब्लेम आले की ते आधी सॉर्ट आउट करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणतात ना की इफ यू वॉन्ट टू चेंज समबडी चेंज युअर सेल्फ, तर आधी तो प्रयत्न आपण केला पाहिजे. हो. की तुम्ही दुसऱ्याला बदलण्याच्या ऐवजी आपण स्वतःला आधी बदला. त्या अपेक्षा तशा ठेवू नका ना, तो माणूस बदलणार नाही. हल्ली लग्न होतात, हल्ली उशिरा लग्न होतात. मिनिमम 25-26च्या आधी ते लग्न मुलाची किंवा मुलीची होत नसतात. त्यामुळे त्यांचंही एक सेट असं आयुष्य असतं, जडणघडण असते, त्यांची लाईफस्टाईल असते, एन्व्हायरमेंट असतं, संस्कार असतात. त्यामुळे ते सर्व तुम्हाला ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक मिडल वे पाथ निर्माण करून, आणि ठीक आहे एखादी गोष्ट माझ्या बायकोला जास्त आवडते ना, मग ती आपण करावी. मला थोडी कमी आवडते, हरकत नाही. पण आणि दुसरी गोष्ट, समजा एकत्रित कुटुंब असेल तर 2 शब्द सासूचे ऐकले तर काही आपल्याला जास्ती डाग नाही पडत. इगोचा हे नाही करायचा. त्यामुळे इगो थोडासा बाजूला ठेवला पाहिजे. आणि दोघांनी स्वतः एकमेकांसाठी त्याच्या आणखीन दुसरी गोष्ट अशी की सासूनी समजून घेतलं पाहिजे की आपली सून आहे, तिच्यावर आपल्या मुलाचं सुख अवलंबून आहे. त्यामुळे
तिच्याशी फी आपण मुलीप्रमाणेच म्हणजे जी नाळ आहे ती कापा. माझा मुलगा सर्वस्व असं न धरता आता आपल्या घरात आणखीन एक माणूस आले, जी माझी एक मुलगीच आलेली आहे, तिला त्याप्रमाणे आपण जर वागवलं तर ते जास्तीत जास्त त्यामुळे ते एक्सटर्नल जे फोर्सेस मी मगाशी म्हणाले की विच कॅन कॉज कलर इन तर ते सुखी आयुष्य होऊ शकतो. होऊ शकतं. अनेक डिवोर्सेस मध्ये म्हणजे आता काही केसेस मध्ये आपण बघतो की ते म्हणतात की in a divorce neither the husband nor the wife suffers. The one who suffers the most is the child. ह्याच्या आधी मी थोडासा सांगते तुला मगाच्या प्रश्नाबद्दल की जसं आपण म्हणतो की मूल होऊ दे, मूल झालं की मग तो सुधारेल किंवा असं नसतं. कारण काय की एखादा स्त्री आणि पुरुष एकत्र जर का त्यांच्यामध्ये पटतच नसेल तर मूल होऊन आणखीन जास्त प्रश्न निर्माण होऊ शकतात. हो. आणि लाईक यू सेड द चाइल्ड इज द वर्स्ट सफरर येस इन अ डिवोर्स. हो. कारण काय की मुलं लहान असतात पण ते जे म्हणतात की मुलं जी आपल्याला कळतात ती फक्त 10% असतात. 90% दे आर लाईक आईसबर्ग्स. हो. 90% दे आर विदिन देमसेल्व्स विच वी डू नॉट नो. कारण मुलं इतकी शार्प आणि इतकी हे असतात, ग्रास्पिंग त्यांचं इतकं असतं की त्यांना आपल्या एक्सप्रेशन वरून आपली मनस्थिती कळत असते. हो. मुलांची. बरोबर. आणि त्यामुळे ते शोषून घेतात आणि मग त्यांना स्ट्रेस होत असतो जो ते आपल्याला दर्शवते. मग ती मुलं मस्ती करतात, ती डिस्ट्रक्टिव्ह होतात किंवा पुढे जाऊन त्यांना पुढे आयुष्यात त्यांना अनेक प्रश्न. तरी आता खूप कोर्टांनाही हे कळलेलं आहे. त्यामुळे हल्ली स्पेशल लॉयर अपॉइंट करायची एक तरतूद नवीनच आलेली आहे. हायकोर्टाने त्याला मान्यता दिलेली आहे. चाइल्ड फ्रेंडली बॉम्बे तर चाइल्ड फ्रेंडली लॉयर म्हणून असतो जो फक्त मुलाला रिप्रेझेंट करतो. म्हणजे तो निष्पक्ष असतो आणि त्या मुलाचं सर्वात जे काय त्याच्या हिताचं आहे ते त्यासाठी. आणि कोर्ट इज द कोर्ट ऑफ वॉर्ड्स असं म्हणतात आम्ही, असं म्हणतो. कोर्ट ऑफ वॉर्ड्स म्हणजे काय? कोर्ट हे सर्वात आधी काय बघतो काय मुलाचं सर्वात जास्त हित, ओव्हरऑल वेलफेअर, जनरल वेलफेअर ऑफ अ चाइल्ड इज ऑफ पॅरामाउंट इम्पॉर्टन्स. आणि ते प्रत्येक केससाठी ते बदलतो. हो. कारण प्रत्येक मुलाच्या गरजा वेगळ्या असतात, नाती वेगळी असतात, नंतर फायनान्शियल कपॅसिटीज वेगळ्या असतात. हो. त्याच्या आई वडिलांच्या. बरोबर. आणि लॉजिस्टिक्स सुद्धा असतात. हो. कारण जर आई किंवा वडिलांपैकी जे कोण शाळेच्या जवळ राहतं ह्या पण गोष्टी आता तेही सर्व ह्याच्यासाठी गाईडलाईन्स आहेत. त्याच्यामध्ये समजा डिवोर्स झालाच असेल किंवा होणार असेल तर त्याच्यात चाइल्ड व्हिजिटेशन अँड ऍक्सेस जे राईट्स आहेत त्याच्यामध्येही काही गाईडलाईन्स आता आपल्या लॉ कमिशननी दिलेल्या आहेत. गाईडलाईन्स म्हणजे हा कायदा नाहीये पण एक सजेशन आहे. दे आर नॉट कंपल्सरी ऑर मॅन्डेटरी, दे आर डायरेक्टरी. म्हणजे इट्स अ डायरेक्शन, यू मे फॉलो इट, इट मे नॉट, अँड कोर्ट हॅज टू अडियर टू इट ॲज फार ॲज पॉसिबल. पण म्हणजे त्या गाईडलाईन्स फॉलो केल्या नाहीत म्हणून तुम्ही कोर्टाकडे जाऊ शकत नाही. पण दॅट कॅन शो द कॉन्डक्ट ऑफ द पार्टी, इंटेन्शन. ओके, इंटरेस्टिंग. आता आपल्याकडे भरपूर प्रश्न सुद्धा आलेले आहेत. रोशना प्रभाकरन विचारतायत की आजी आजोबांच्या काळात मोबाईल नव्हते, हे त्यांचं लग्न इतका वेळ टिकण्याचे एक कारण असू शकेल काय? हा खूप छान प्रश्न, फार छान आणि अगदी रेलेव्हंट आणि अतिशय जिव्हारी झोमणार आहे तो. आणि खरं सांगते, कारण काय मोबाईल आल्यामुळे मुलीच्या घरामध्ये काय शिजतं काय नाही शिजत, कोणी काय केलं, कोणी कचरा बाहेर काढला, आज कोणी लादी साफ केली, हेही त्यांना आई वडिलांना कळत असतं. आणि त्याच्यामुळे मग काही सुनावलं जातं, अरे बापरे हे तुलाच करावं लागलं का, अमकं झालं का. हे मी स्वतः ह्या मॅटर्स मधल्या मी गोष्टी सांगते. म्हणजे तुमच्याकडे माझ्याकडे आलेल्या केसेस मध्ये असं डिस्कस व्हायचं. मग डबा तुझा कोणी भरला का, तुझ्या नवऱ्याला डबा सासूनी दिला का. अहो हे तुम्ही कशाला विचारताय, हे तुमच्या घरातलं नाहीये ना. आज माझ्या मुलाला नाश्त्याला काय दिलं,
काय दिलं का किंवा, नाही. माझ्या घरात पोहे खायचा नाही, आता बायकोनी केल्यावर गपचूप खायचं. आयदर वे, म्हणजे मुलाचे आई वडील जरी लांब असले, अहो अजून इतकं कशाला, अमेरिकेत किंवा कुठल्या परदेशात असले, ऑस्ट्रेलिया कुठेही असले तरी रोजचा फोन हा असतोच. मोबाईल वरून आता तर व्हॉट्सअप कॉल आहे, इंटरनेट कॉलिंग आहे, व्हिडिओ कॉलिंग आहे, त्यामुळे खूप इंटरफिअरन्स होतो. आणि रोशना खूप चांगला प्रश्न विचारला. पण दुसरा एक भाग असाही आहे की बिकॉज ऑफ सोशल मीडिया आपण एकमेकांशी बोलायच्या ऐवजी स्टोरीज टाकत असतो, त्यामुळे तो जो एकमेकांवर वेळ घालवायचा तोही कमी होतो असं मला वाटतं. मी आज आणि संशय घ्यायला वाव खूप येतो. म्हणजे मी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून बोलते, पण मला एक सांगायची गोष्ट अशी की सोशल मीडियावर जे सर्व काही असतं ते खरं असतं असं नाही. म्हणजे उलट मी तर म्हणेन का 90% व्हॉट्सअप जे फॉरवर्ड असतात ते अगदी इग्नोर करावे, कारण त्याच्यामध्ये अनेक असे म्हणजे इररेलेव्हंट आणि खोट्या किंवा अशा म्हणजे काल्पनिक गोष्टी जास्ती असतात. हो, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीज म्हणतात. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. सो हा खूपच छान प्रश्न होता रोशना, थँक्यू सो मच. आपल्याला किरण शिरसाट विचारतायत, वैवाहिक आयुष्यात जोडप्यांना कोणत्या आव्हानांना समोर जावे लागते? तर हे खूपच ब्रॉड प्रश्न आहे. ब्रॉड आहे, पण मी एक छोटंसं उत्तर देते की अनेक आव्हानं असतात, वैयक्तिक आव्हानं असतात. कारण तुम्ही वेगळ्या माहोलमध्ये जातात. समजा स्त्रीच्या बाबतीत बघितलं तर फायनान्शियल असतात, कारण नवऱ्याला सडनली एखादी स्त्री लग्न करताना नोकरी नसेल करत किंवा डिपेंडंट नसेल तर त्याला आर्थिक आव्हान असतं. नंतर अशी अनेक आव्हानं आणि ती प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी असतात आणि ती खूपच म्हणजे पर्सनल असतात की कोणाला घराची समस्या असते. आता मुंबईमध्ये घरच छोटी असतात, तर एक नवीन माणूस आपल्या घरामध्ये येणं हेही म्हणजे आता ती सगळी विचार करूनच आई वडील लग्न करत असतात. अनेक समस्या असतात, म्हणजे मूल होणं, ते कधी होणं, ते मूल होण्यासाठी काही त्रास होत असेल तर हे अनेक असतात. खर्चही एवढा सर्वात वाढलेला आहे. सर्व हल्ली मुलं मुली खूप विचार करतात. ही चांगली गोष्ट, ही खूप चांगली गोष्ट. इट्स अ वेलकम चेंज. विचार करून आणि त्यांना म्हणजे मॅच्युअर्डली त्याच्याकडे हाताळतात प्रत्येक समस्या. अमेझिंग. आपल्याला अजून एक प्रश्न आलाय की निकिता विचारताय, पती पत्नी मधील हेल्दी रिलेशनशिप साठी काही टिप्स. तुम्ही थोड्या दिल्याच आहात की प्रायोरिटाईज करा, भांडणं बेडरूम मध्ये नेऊ नका, त्या दिवसाची भांडणं तिथेच संपवा, अबोला धरू नका. त्याचा अर्थ असा नाही की एकमेकांवर शिवीगाळ करा आणि म्हणजे काय हिंसाचार करा. हिंसाचार म्हणजे शाब्दिक हिंसाचार म्हणजे त्यामुळे पण एकंदरीत कम्युनिकेशन चालू राहिलं. आणि आपल्याला आपला इगो बाजूला, तुम्ही दुसरा एक तो मुद्दा मगाशच्या एका प्रश्नात म्हणालात, ऍक्च्युली हा अख्खा इंटरव्ह्यू परत ऐकलात निकिता तर तुम्हाला पॉइंटर्स मिळतील की आयुष्य कसं सिम्पल होऊ शकतं. इगो बाजूला ठेवा, एकमेकांना प्रायोरिटाईज करा आणि रिस्पेक्ट आणि आदर करा आणि दुसऱ्याचा सेल्फ रिस्पेक्ट सांभाळा. मेन म्हणजे दुसऱ्याला असं हिंकस बोलू नका की ज्याच्याने त्याचा, जसा हल्ली आपण एक नवीन शब्द ऐकतो, गॅस लाइटिंग ऍक्च्युली तिथे येणार होते. त्यामुळे ते गॅस लाइटिंग करू नका. असे अनेक आहेत माझ्याकडे मॅटर्स येतात ज्याच्यामध्ये खरंच पूर्ण फॅमिली एखाद मुलीला टॉर्चर करते. व्हॉट इज कॉल्ड एज गॅस लाइटिंग. अनेक व्ह्युअर्सना माहित नसेल व्हॉट इज गॅस लाइटिंग. गॅस लाइटिंग म्हणजे शाब्दिक मारा अशा प्रकारचा की तुम्ही त्या व्यक्तीचा कॉन्फिडन्स पूर्णपणे नष्ट करता आणि त्या व्यक्तीला इतकं पाडून बोललं जातं की त्या व्यक्तीचा समज असा होतो की हेच माझं सत्य आहे. आणि एखादी गोष्ट घडली तरी 4 माणसं येऊन सांगतात ही घडलीच नाही, आणि असं नाहीच घडलं ग. हो, असं नाही. एक्झॅक्टली. म्हणजे तुमचं सत्य परिस्थिती जी आहे तीच पूर्णपणे बदलून टाकण्यात येते.
सो त्याच्याने मुलीला खूप स्ट्रेस येतो आणि मग त्यांना ते टॉर्चर सहन होत नाही आणि बाहेरच्यांना काही ते लक्षात येत नाही. बरोबर. बाहेरच्यांना वाटतं अरे सगळं एव्हरीथिंग इज अंकी डोरी, हो. जसं आपण इंग्लिश मध्ये म्हणजे म्हणतो, आणि- ऑल इज वेल. बट आणि शेवटी चार दिवारी, त्या चार काय भिंतींमध्ये काय होतं ते फक्त त्या जोडप्याला. जोडप्याला कारण एक अमेझिंग शो होता सेक्स अँड द सिटी नावाचा, त्याच्यामध्ये हे वाक्य होतं की ओनली 2 people इन दॅट रिलेशनशिप नो व्हॉट इज रिअली गोइंग ऑन. एक्झॅक्टली. कारण मी माझ्या मैत्रिणीला भांडण झाल्यावर माझी बाजू सांगते, तो त्याच्या मित्रमैत्रिणींना त्याची बाजू सांगतो, पण काय खरं घडलंय आम्हा दोघांनाच माहिती. बरोबर आहे. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. आणि गॅसलाइटिंग सुद्धा तुम्ही त्यासाठी मदत शोधू शकता. आपल्याकडे अनेक हेल्पलाईन्स आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स साठी सुद्धा हेल्पलाईन आहे. तुम्हाला सहन करायची गरज नाहीये. तुम्ही यू डिझर्व बेटर. And first thing I tell everybody, whoever comes to me for advice or for litigation for anything, that each person has a right to live a happy life. Absolutely. After all, what are we endeavoring for every day? आपण पोटासाठी करतो, काही जे करतो ते आपल्या सुखासाठीही करत असतो. आणि सुख हे प्रत्येकाचं ऍक्च्युली आणि त्यांचा त्याच्याशिवाय अधिकार आहे. आणि आपलं सर्व म्हणजे मेंटल वेलबिंग, फिजिकल वेलबिंग, तुम्हाला माहितीये अनेक आजार असे निर्माण होतात कारण तुम्हाला मेंटल पीस नाहीये. त्यामुळे हे आणि आज तर तेच आहे ना, सगळे म्हणतात की तुमचं स्ट्रेसमुळे डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम्स. आमचं लास्ट लाईव्ह ऍक्च्युअली डॉक्टर तांबलेंकर होता, तिथे ते म्हणाले की स्ट्रेस हा खूप मोठा भाग आहे. त्यामुळे अगदी मोठे आजार, कॅन्सर सारखे आजारही आता हल्ली आर रिलेटेड टू स्ट्रेस. हो. त्यामुळे आनंदी आयुष्य जगण्यासाठी जे काय करायचं असेल त्यासाठी मदत शोधा. बीना मॅडम ह्यांचं फेसबुक इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, बीनापाई 93, BINAPAI 93. सो तुम्ही त्यांना फॉलोही करू शकता. तिथेच तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा मिळतील काही प्रश्न असतील तर. मी अजून काही पूजा पांचाळ विचारत आहेत, लग्न झाल्यानंतर वाद होऊ नयेत म्हणून सासरच्या मंडळींनी आणि घरात येणाऱ्या नवीन सुनेनी कशी काळजी घ्यायला पाहिजे, हे मला वाटतं तुम्ही हे मी कव्हर केलेलं आहे. हो. आणि जसं मी म्हटलं की सासूनी तिच्या मुलाकडे तिच्या सुरेबद्दल वाईट साईड बोलू नये शक्यतो, आणखी तिलाही सांभाळून घ्यावं. आणि दुसरी गोष्ट, तिच्यावर आपल्या मुलाचं सर्व आयुष्य आणि सर्व सुख समाधान हे निर्भर असतं. त्यामुळे ती काळजी घेतली पाहिजे. आणि ती नवीन घरात आली. यू हॅव टू ओपन विथ ओपन आर्म्स अँड ओपन हार्ट, यू हॅव टू ऍक्सेप्ट द न्यू एंट्रंट हू इज अ डॉटर इन लॉ. आणि ती नवीन आली आहे. ती नवीन आली, त्यामुळे ऍडजस्टमेंट तुम्हाला जास्ती करावी लागते, तिला नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आपल्याकडे उलट आहे. मुलीने ऍडजस्ट करावं, तिने बदलून जावं ही अपेक्षा असते. हे फार चुकीचं आहे. हो. आणि ऍक्च्युली परदेशात जे स्वतंत्र राहायचा प्रयत्न होतो तेही श्रेयस्कर आहे. कारण तुम्ही जर स्वतंत्र राहिला तर तुमचं रिलेशनशिपचा पाया एकदम मजबूत होतो. मजबूत होतो. पण हेही ऐकायला हल्ली मगाशी मी म्हटल्याप्रमाणे कन्स्ट्रेंट्स ऑफ स्पेस इतका आहे मुंबई पुण्यासारख्या सिटीज मध्ये, महाग आहे. आणि एखादं हल्ली भरपूर असे कुटुंब असतात ज्याच्यात एकुलता एक मुलगा असतो किंवा एकुलती एक मुलगी असते. त्यामुळे जबाबदारी असते की आई वडिलांना सांभाळून घेणं हेही असतं. आणि तेवढा जिव्हाळा असतोही त्यांच्यामध्ये. ऍब्सोल्युटली असतोच. त्यामुळे त्यांना ते एकत्र राहायची इच्छा असते. पुढे तुम्हाला मूल होतं तेव्हा तुम्हाला त्यांची मदत सुद्धा नक्कीच, ऑफकोर्स. त्यामुळे कारण आजकाल मुलं मुली दोघेही कामासाठी घराबाहेर पडतात. सो तुम्हाला एकमेकांची गरज आहे. तुम्ही एकमेकांचा त्या दृष्टीने जर आदर केला तर खूप चांगलं होऊ शकतं. एक छान प्रश्न आलाय, सुचिता मुननकर विचारतायत, लग्नानंतर नवीन सुनेला संसार आणि करिअर यांचा समतोल कसा राखता येईल? कारण याच्यावरही खटके उडतात अनेक घरांमध्ये. आणि हल्ली आता मुली सर्व शिकतात आणि त्यांनाही करिअर करायचं असतं आणि त्यांचं करिअर ऑलमोस्ट मार्गाला लागलेलं असतं लग्न होईपर्यंत. त्यामुळे ही अपेक्षा करणं की तुझा जॉब सोड आणि भलत्या सिटीमध्ये जाऊन राहा,
आता हल्ली तर वर्क फ्रॉम होमही आहे. हो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही सिटीमध्ये गेलात लग्न करून पण तुम्ही वर्क फ्रॉम होम पण करू शकता. पण तिच्याही कामाला जितकं आपल्या मुलाच्या कामाला महत्व आहे तेवढ्याच आपल्या सुनेच्याही कामाला महत्व आहे हे सासू सासऱ्यांनीही ओळखलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली फायनान्शियल इंडिपेंडन्स हा मुलीकडे आल्याशिवाय ती स्वतंत्र तिला एक जे हक्क असतात ते तिला जाणीव त्याची ती होत नाही. आणि त्याच्यामुळे काय असतं अनेक अनेक पुढचे प्रश्न सुटू शकतात. हो. जर तुमच्याकडे एक करिअर तुम्ही सांभाळून जर तुम्ही तुमचा आणि त्या उलट असं नाही की तुम्ही घर भाड्यावर सोडून जा. पण मला वाटतं की तुमच्या मुलाला आणि सुनेला दोघांनाही इक्वल रिस्पॉन्सिबिलिटीज असायला हवं. यात आय थिंक त्या सुनेलाच ते बॅलन्स करायची गरज नाहीये तर तिच्या नवऱ्यालाही करायची गरज आहे. कारण ऑफिसमध्ये येऊन तो टीव्ही पाहतोय पण ही पोळ्या लाटायला जर जात असेल तर दॅट इज अनफेअर. आणि हल्ली करतात हल्ली मुलांना मला तरी असं वाटतं म्हणजे नवीन पिढीतल्या जी मुलं आहेत जे नवरे नवीन बनलेले आहेत ते हे जाणून आहेत आणि ते तेवढंच इव्हन मुलं सांभाळण्यामध्ये त्यांच्या बायकोची मदत करत असतात. पूर्वी कधी ऐकलं नाही की पूर्वी आमच्याकडे काही डायपर्स वगैरे नसायचे त्यावेळेस ते लंगोटपणे ते बदलताना जास्ती करून बाबा कधी करायचे नाही. पण हल्ली आपण बघतो की इक्वल पॅरेंटिंग. आता तुम्ही लग्नाला गेलात तर तुम्ही बघा नेक्स्ट टाइम तुम्ही गेलात तर लक्षात येईल की 90% नवीन बाळ झालेली नवऱ्याच्या खांद्यावर अंगावर असतात. आईच्या नसतात. आईने सुंदर साडी नेसलेली असते दागिने घातलेले असतात तिला ते ओझं पेलायचं. म्हणजे मुलं ही ओझं नसतात कुठल्याही स्त्रीला पण तरी एक तिची सोय पाहिली जात. त्यामुळे सुचिताजी तुमचा प्रश्न अमेझिंग आहे कारण त्याचं उत्तर असं आहे की फक्त तिचंच काम नाहीये करिअर आणि संसार सांभाळणं हे दोघांचंही मिळून कारण संसार हा दोघांचा आणि तिच्या करिअरनी संसाराला तुमच्या हातभारच लागणार आहे. उद्याला तुम्हाला काही म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघा तुमच्या रिटायरमेंटच्या दृष्टीने बघा किंवा घर घ्यायचं असेल काही पण तुमच्या महत्वाकांक्षा दोघांच्या एकत्रच असतील त्यामुळे त्याला वेकेशन घ्यायचं असेल सगळ्याच गोष्टी आणि पुरुषावरचा तो भार कमी होतो. तो जो आर्थिक भार तुम्ही कमी होतो. सॉरी आपल्याला अजून एक प्रश्न आलाय की लग्नानंतर कपल्सच्या सर्रास होणाऱ्या चुका कोणत्या. आणि अजून एक प्रश्न तेजस पाटील यांचा आहे की लग्नानंतर उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांना कसं तोंड द्यावं. हे दोन मी विचारून घेतले कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. नाही पण आर्थिक समस्या अनेक वेगवेगळ्या असतात. आता इट ऑल डिपेंड्स की तुम्हाला आर्थिक समस्या म्हणजे दोघांनी मिळून जर कमाई केली तर तो संसाराला चांगला म्हणजे दोघांच्या कमाईनी तुम्ही चांगला संसार करू शकता. दुसरी गोष्ट अशी आणखी इतर दुसरं काय विचारलं होतं. दुसरं होतं की सर्रास होणाऱ्या चुका म्हणजे मी जसं सांगितलं का इगो इम्पेशन्स हे जे आहे ते जरा बाजूला ठेवलं नवरा बायकोनी तर ह्या आणि दुसऱ्याला बदलण्याची जी प्रवृत्ती आहे की दुसरा नाही बदलू शकणार आपण आपल्याला बदलावं थोडस. आपण एक 2 पावलं पुढे गेलं तर तो 2 पावलं हाफवे इट टेक्स 2 टू शेक हँड्स राईट अँड टू शेक हँड्स तसं हे आणि ब्रीद आहे मी सांगितलं की डोंट टेक युअर फाईट्स टू द बेड. एकमेकांचे लाड सुद्धा थोडेसे करायला पाहिजे. सगळ्या चर्चेमध्ये आपण हा एक मुद्दा विसरलो की नवऱ्याला एखादी गोष्टी आवडत असेल तर ती करून खायला हरकत नाही. तसंच बायकोला काही आवडत असेल तर ते नवऱ्याने करून खाऊ घालायला काहीच हरकत नाही. त्यामुळे हे सगळं सुरू आहे ते प्रेमामुळे. त्यामुळे आधी ते प्रेम हल्ली शोधा. हल्ली पुरुषांनाही खूप आवड निर्माण झालेली आहे युट्यूब बघून. लॉकडाऊन मध्ये नाही नवीन पदार्थ करायची. त्यामुळे ते किचन आवरा हे प्रॅक्टिकल आयुष्याच्या अनुभवातून आलेलं आहे की
छान पदार्थ करा पण किचन नाहीतर एवढा मोठा मोस्ट रोमॅन्टिक थिंग. पसारा एकत्र मिळून हे करा. डू द डिशेस. हो, एकत्र मिळून संसार करा. म्हणजे कोणा एकावर जास्ती जर ओझं येत असेल, म्हणजे तुमच्या बोलण्यातून मला लक्षात आलं की एकावर जास्ती ओझं येत असेल आणि तुमच्या लक्षात आलं तर त्याला हातभार लावायचा, हे महत्वाचं आहे. हा खूपच छान हे सगळं डिस्कशन झालं. म्हणजे मला एक प्रश्न विचारायचा होता, तो म्हणजे आजकाल लिव्ह इन रिलेशनशिप्सचे सुद्धा कायदेशीर तरतुदी आहेत, पण आपल्याकडे वेळ नाहीये, त्यामुळे तुम्हाला आता परत यावं लागणार. अरे बापरे. ये ना, नक्कीच ये. आणि आज हा जो एक विषय आहे त्याच्यामध्ये इतके पैलू आहेत की एक विषय घेतानाच 1 तास कसा निघून गेला कळलं नाही. पण असे त्याला अनेक पैलू आहेत जे आपण आज हाताळलेही नाही आहेत. पण त्यामुळे नक्कीच तुम्ही आम्हाला कळवा. तुम्हाला बीना मॅडमना पुन्हा भेटायचं असेल तर खाली कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच अनेक विषय घेऊन तुमच्यासाठी येतो. आज तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात बीना मॅम, त्याबद्दल तुमचे अनेक अनेक आभार. थँक्यू सो मच. मी आभारी आहे या मंचावर तुम्ही मला आमंत्रित केलं. आणि मला एक अपेक्षा आहे की मी काही जे प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतील त्याचं समाधानपूर्वक उत्तर दिलं. खूपच छान कॉमेंट्स आले की मुद्देसूद आणि छान उत्तरं तुम्ही दिली आहेत. ते तुम्ही पाहालच कॉमेंट्स. आणि तुमचे अन्य काही प्रश्न असतील तर तेही कॉमेंट्स मध्ये सोडा. नंतर आम्ही त्यांना वेळ मिळेल बीना मॅमना तसं तुमच्यासाठी याची उत्तरं आणायचा प्रयत्न करू. आणि डोंट फॉरगेट टू फॉलो अस, लाईक अस अँड शेअर अस अँड सबस्क्राईब टू अस, बिकॉज तुम्ही हे केल्यावर आम्हाला कळतं तुम्हाला नेमकं काय आवडतंय, तसे तुमच्यासाठी विषय घेऊन येऊ. सी यू सून. थँक्यू. सी यू. बाय.